सरकारी सड़क निर्माण पर ग्रामीणों की आपत्ति। मानकों के उल्लंघन का लगाया आरोप। घटिया सामग्री से निर्माण का दावा। शासन से निष्पक्ष जांच की मांग। क्या सरकारी योजनाओं में बनने वाली सड़कों की गुणवत्ता से समझौता किया जा रहा है? गोंदिया जिले के सालेकसा तहसील से एक ऐसा मामला सामने आया है जहां मातोश्री ग्राम समृद्धि पानंद सड़क योजना के तहत बन रही सड़क में घटिया निर्माण सामग्री के इस्तेमाल और बिना अनुमति टेकड़ी से गिट्टी मलबा निकालने के गंभीर आरोप लगे हैं। ग्रामीणों ने पूरे मामले की निष्पक्ष जांच और दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग की है। गोंदिया जिले के सालेकसा तहसील में मातोश्री ग्राम समृद्धि पानंद सड़क योजना के तहत सालेकसा रोड से कोल्हासुर पहाड़ी तक सड़क निर्माण कार्य जारी है। इस निर्माण कार्य को लेकर स्थानीय ग्रामीणों ने गंभीर अनियमितताओं के आरोप लगाए हैं। ग्रामीणों का दावा है कि जहां नियमों के अनुसार 18 mm गिट्टी का उपयोग किया जाना चाहिए, वहां 14 mm गिट्टी का इस्तेमाल किया जा रहा है। साथ ही मुरुम की जगह निम्न गुणवत्ता के मलबे का उपयोग किए जाने का भी गंभीर आरोप है। ग्रामीणों का कहना है कि निर्माण कार्य में उपयोग हो रही गिट्टी और मलबा कोल्हासुर टेकड़ी से बिना आवश्यक अनुमति से निकाला जा रहा है। माझे नाव सौ दीपिका सुनील मेंढे, सरपंच ग्रामपंचायत गांधीटोला। मला हे सांगा की हे तुमच्या पहाडीवर रस्ता बनत आहे आणि सालेकसा रोड ते पहाडीपर्यंत हो मंदिरापर्यंत हो यामध्ये निष्कृत दर्जाच्या साहित्याचा वापर करत आहेत आणि काही काही ठिकाणी एटी टाकलेली नाही आहे, काही ठिकाणी फोर्टीस टाकलेली आहे, मलमा टाकलेला आहे, याबद्दल काय बोलाल? पहिले अगोदर गिट्टा बिछवून झाला आहे तिकून सुरुवातीपासून आणि मग त्याच्यावर गिट्टी आणि पहिले मुरुम टाकलेला आहे। मग त्याच्यानंतर आता अजून हा एक वेळ अजून व्हायचंच आहे, पूर्ण काम व्हायचंच आहे अजून। परंतु इथं तर आम्ही बघितली आणि काही लोकांनी तक्रार केली आहे त्याबद्दल इथं बघितली तिथं येतीच नाहीये। नाही तर नाहीये तिथं मग हे टाकतील ना आता, म्हणजे तक्रार केलाय लोकांनी तर त्यांच्या जर काही इथला जो मटेरियल आहे, गिट्टी आहे, मुरुम आहे, सर्व ह्या पहाडीवरूनच घेत आहेत ठेकेदार वगैरे, आणि याबद्दल तुमच्याकडून ग्रामपंचायतीकडून कोणती परमिशन घेतली का? हो, आम्ही तहसीलदाराकडून परमिशन घेतली आहे गिट्टीबद्दल आणि ग्रामसभेचा बी ठराव आहे, म्हणून सनेरी आम्ही हे गिट्टी म्हणजे विक्रेते म्हणजे हे ठेकेदारांनी घेतली आहे ग्रामपंचायतकडून। याकडे महसूल विभागाला याने काही पैसे वगैरे दिले आहे का त्यांनी? ते सध्या आता मला माहित नाही, म्हणजे मी तर 5-6 दिवस तर बाहेरच होती, आता काल परवाच्या दिवशी आली आहे। माझे नाव दिनेश कुमार मेंढे, राहणार गांधीटोला। मला हे सांगा की हे तुमच्या मंदिरावर पहाडीवरती रस्ता बनत आहे, तो कशा प्रकारे बनत आहे आणि काय प्रॉब्लेम आहे तिथे? हे प्रॉब्लेम आहे का 100 ते 125 मीटर ह्या भागामध्ये 80 mm न बिछवता 40 mm टाकलेली आहे व त्याच्यावर डायरेक्ट मुरुम टाकलेला आहे, रोलरने न दबाई करता, रोलिंग न करता। बाकीच्या रोडवरही ते बाकीच्या उर्वरित जो रोड आहे त्याच्यावर 80 mm बिछवून मुरुम मलमा टाकलेला आहे, काही मुरुम टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर रोलरची घोटाई न करता, पाणी न टाकता डायरेक्ट 40 mm म्हणजे गिट्टीच हे टाकलेली आहे। आणि तुम्ही अजून याबद्दल काय म्हणाल? इथला जो गिट्टी वगैरे मुरुम वगैरे इथलाच वापर करत आहे? हा, ग्रामपंचायतींनी न निविदा काढता आपल्या पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायतनी यांनी आपल्या लेवलवर जिल्हा परिषद ह्या विभागाचा उर्वरित माल इथं उत्खनन केलेलं होतं जिल्हा परिषदकडून, त्यांची अवैध विक्री केलेली आहे। त्याची गावाला काही माहिती नाही, पूर्वसूचना काही नाही। त्यामध्ये काही जाहिरात वगैरे दिलेली होती का? नाही। भूमेश्वर संपत खांडारकर, कुठं राहता? गांधीटोला। गांधीटोला। हा जो काम चालू आहे तुमचं आता इथं, आम्ही स्पॉटवर चौकशी केली आहे, त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी एटी टाकलेली नाही आहे, काही काही ठिकाणी ते लेंथ कम आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? सर, त्याच्यात असे काय पहाडीचा रूट आहे, वर चढण्याकरता एटी टाकला असता जास्तची तर ते चढाव झाला असता अजून, त्याच्याकरता आम्ही 40 मेंटेनन्स करत होतो। आणि मला हे सांगा की गावकऱ्यांचे बी असं म्हणणं आहे की इथं एटी टाकलेली नाही आहे, बेलन नाही चाललेलं आहे, इथं मुरमाच्या ठिकाणी
मलमा टाकत आहेत, याबद्दल तुम्ही काय बोलाल? मलमा म्हणजे ह्या पहाडच्याच आहे सर, तो त्याच्या ह्याच्यात जमते म्हणून त्याच्यात टाकला आणि वरून तो दुसरा मुरुम टाकत आहे. तुमच्या इस्टिमेट मध्ये असा लिहिला आहे की ह्या पहाडीचा मलमा, ह्या पहाडीची गिट्टी टाका म्हणून, असं आहे का इस्टिमेट मध्ये? इस्टिमेट आम्हाला तर तेवढं माहित नाही राहत ना सर, आमच्याकडे मिळत नाही इस्टिमेट. हे कोणत्या योजनेअंतर्गत बनवून राहिलेलं आहे? मातोश्री. मातोश्री. हो. तर याच्या कोणाकडे आहे काम? पर्वत सर. ठेकेदार कोण आहेत आणि जेई कोण आहे? जेही पर्वत सर आहेत. तर तुम्ही जर रोजगार सेवक आहे, याकडे याने लक्ष दिले नाही का? कुणाला सांगितलं नाही का इथं असं असं कारण आहे म्हणून? सांगितलं ते वरून, ते हे जे मंदिर बनवलं ना, ते डॉक्टर साहेब बी आले होते, त्याने म्हटलं की जास्त टाईट करा नको त्याला, त्याच्या ह्याच्यानं म्हणून आम्ही मेंटेनन्स करत नेत होतो. तर अधिकारी वगैरे येतात का इथं पाहायला वगैरे कधी? एक दिवस आले होते. हो. नमस्कार, माझे नाव अरविंद फुंडे, माजी उपसरपंच ग्रामपंचायत गांधीटोला. सर, मला हे सांगा की इथं याने काही लोकांनी तक्रार केलेली आहे की इथं जे इस्टिमेटच्या प्रमाणे निष्ठुर दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात येत आहे, आणि त्याच्यानंतर इथं जिथं याने काही ठिकाणी एटी टाकलेली आहे आणि काही ठिकाणी डायरेक्ट 40 टाकलेली आहे, आणि इथं मुरमाच्या ठिकाणी मलमा टाकण्यात येत आहे. मुरमाच्या ठिकाणी मलमा कुठे टाकण्यात येत? जो मलमा टाकण्यात येत आहे पहाडी भाग आहे, आणि पहाडी भागाच्या ठिकाणी लेवल मेंटेन करताना कुठं मलम्याचा उपयोग करून नंतर तुमची गिट्टी टाकून त्याच्यावर जो शासकीय दर याच्यानुसार मुरुम पाहिजेत उत्तम दर्जाचा, तो मुरुम या ठिकाणी उपलब्ध आहे, तुम्ही ते पाहू पण शकता. आणि राहिली गोष्टी एट्टी 40 वापरण्याची, ज्या ठिकाणी एट्टी आणि 40 वापरायची, आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे 100% एट्टी आणि 40 वापरलेला आहे, याच्यात कुठंही दुमत नाही, तुम्ही स्वतः पाहू शकता. दुसरी गोष्ट राहिली थोडासा 100-150 मीटर हा जो पहाडीचा भाग आहे, त्या ठिकाणी हाईट मेंटेन करायला, म्हणजे गाड्या ट्रॅक्टर चढताना किंवा JCB चढताना किंवा आपल्या कोणाच्या कार मंदिरापर्यंत जाण्याकरता काही ठिकाणी आपण जर एट्टी वापरला तर तो हाईट मेंटेन होत नव्हतं, म्हणून त्या रोडाला 100-150 मीटरचा जो डिफरन्स आहे त्याच्यामध्ये 80 प्लस 40 प्लस काही ठिकाणी फक्त 40, म्हणजे जेणेकरून कोणत्या ठिकाणी हाईट जास्त वाढायला नको पाहिजे, काही ठिकाणी थोडा झिरोही आला पाहिजे, ह्या पद्धतीने आम्ही मेंटेन केला. बाकी ह्या साईडवर कुठेही असं वाटत नाही का चुकीच्या दर्जाचा निष्कर्ष दर्जाचा साहित्य तर वापरलाच नाही आहे. फक्त या ठिकाणी पहाडीवरचा लेवल मेंटेन करण्याकरता काही ठिकाणी मेंटेन करण्यात आलेलं आहे. जे इथं तुम्ही गिट्टी वापरत आहात ते असं माहित पडलं की ह्या पहाडीवरच मटेरियल वापरत आहात? नाही, बाहेरून न आणता तुम्ही याच्या परमिशन घेतली का कोणीकडून? नाही, या ठिकाणी चिरचामरून मटेरियल आणण्यात आलेलं आहे. फक्त ह्या पहाडी भाग असल्यामुळे 1-2 ट्रिप होते तीच वापरण्यात, बाकी असं कुठलंही वापरण्यात आलेलं नाही, असं सगळं चिरचामरून मटेरियल आलेलं आहे. माझे नाव सुनील रतिराम फुंडे आहे, मी गांधीटोल्याचाच निवासी आहे. आणि आपल्या गावामध्ये मनरेगाचं जो काम होऊन राहिलं आहे, सालेकसा रोड ते कोल्हासूर पहाडी मंदिरापर्यंत, तिथे काही 1-2 लोकांच्या असं शिकायत आल्या आहेत. तेव्हा आम्ही काल बघितलं थोडासा, काही भागामध्ये एट्टी आहे, काही भागामध्ये 40वरच बिचाई झालेली आहे, काही ठिकाणी मुरुम आहे, काही ठिकाणी मलमाचा आहे, ह्याच पहाडीचा आहे. आणि जो जिल्हा परिषदचा जो माल होता, उर्वरित माल 20 ते 25 वर्षापासून, त्या उर्वरित मालाचा 40-80चा ह्या रोडावर उपयोग करण्यात आला आहे. तर ह्या गावामध्ये कोणाला न सांगता किंवा ग्रामपंचायतीनं आपल्या लेवलनं कसा का दिलं, हा एक विषय आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे का, आपल्या गावचं जो काम आहे हा चांगला बनला पाहिजे, आपलाच काम आहे. आणि पण ह्यामध्ये असं पाहण्यात आला का एट्टीची जेव्हा एट्टी टाकला आणि मुरुम मलमा जेही टाकला, त्याच्यावर पाणी बिलन याचा उपयोगच झाला नाही आहे. त्याच्यानंतर एट्टीच्या नंतर 40 बिचवून झाली आहे, मुरुमही झाला आहे, मलमाही झाला आहे, पण याच्यात काही असं काम म्हणजे पक्का होणं असं योग्य वाटत नाही आहे. तुम्हाला असं वाटते की हा काम निष्ठुर दर्जाचा होत आहे? आणि ती उर्वरित जे ह्या मटेरियल गिट्टी आहे 40-80 ह्याच पहाडीची आहे, 20 ते 25 वर्षापासूनची आहे. ते काही आहे, काही घेतलेली आहे. तुम्ही शासनाशी काय मागणी कराल? शासनाशी आणि आम्ही ग्रामपंचायतची हाच मागणी करणार आहोत, किंवा मग ज्याच्याकडे जो काम आहे मनरेगाचा रोजगार सेवक,
आम्ही त्यांना ग्रामपंचायतवाल्यांना विचारणार आहोत. तो उनका ये भी आरोप है कि यदि इसी तरह का निर्माण कार्य जारी रहा तो सड़क की गुणवत्ता प्रभावित होगी और सरकारी धन का दुरुपयोग होगा। ग्रामीणों ने पूरे मामले की तकनीकी जांच कर संबंधित ठेकेदार और जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ कार्रवाई की मांग की है तथा गुणवत्तापूर्ण सामग्री से सड़क निर्माण पूरा कराने की अपील की है। हालांकि समाचार में लगाए गए सभी आरोप ग्रामीणों के हैं। इन आरोपों के संबंध में संबंधित अभियंता से उनका पक्ष जानने का प्रयास किया गया, लेकिन उन्होंने इस विषय पर कोई प्रतिक्रिया देने से इनकार कर दिया। अब देखना यह होगा कि प्रशासन इन आरोपों की जांच कर क्या कार्रवाई करता है। आमगांव से संवाददाता राधा किशन चूटे की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।